तर आज आहे सोमवार. चला म्हटलं महादेवाच्या मंदिरात जाऊया. छान दुधाने अभिषेक केला, देवाची छान पूजा केली, महादेवाचं दर्शन घेतलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर बघितलं तर काय, नळाला पाणीच नाही. तर मग काय करायचं ना, थोड्या पाण्यामध्ये स्वयंपाक करायला अगदी जमतच नाही, कारण सारखं सारखं पाणी वारंवार हात धुवायला किंवा काहीतरी स्वयंपाकाला पाणी लागतंच. जितकं मी फिल्टरमध्ये भरून ठेवलेलं होते तितकंच पाणी आता थोडं थोडं यूज करत होते. जेवणाला काय बनवायचं तेच चाललं होतं. तर मिस्टरांचं असं होतं की दाल तडका, राईस आणि पोळ्या बनवूया. एकीकडे स्वयंपाकाला लागले, दूध तापवायला ठेवलं म्हणून शिवांशला ओट्यावर बसवलं. त्याला म्हटलं की दुधाकडे तू लक्ष दे. आणि स्वयंपाक करता करता कोणाला असं गाणे ऐकताना स्वयंपाक करायला आवडतो ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, कारण माझं तर नेहमी असंच असतं. शिवांशला एकीकडे छान माझ्यासोबत पोळ्या बनवायच्या होत्या. शिवांशचं चाललं होतं की माझी पोळी छोटीशी मी लाटणार आहे. तर म्हटलं ठीक आहे, तुझी पोळी तू लाट. एकीकडे शिट्ट्या करायला घेतल्या. त्यानंतर कुकरची छान शिट्ट्या होईपर्यंत शिवांशी छान अशी छोटीशी पोळी बनवून झालेली होती. त्याला सुद्धा खूप छान वाटलं त्याची पोळी बघून. त्यानंतर मला यांना टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट द्यायची होती, कारण त्यांना दाल तडका बनवायचा होता. एकीकडे बघितलं तर कुकर पूर्ण जळाला होता. दाल तडका बनवायला घेतला तर मिरच्याच संपलेल्या होत्या. त्यानंतर मग किचन क्लीन केलं आणि भूलभुलैया पिक्चर बघायला बसलो. चला भेटते, बाय.